Good afternoon, students. In that last lecture, I have seen that the diethyl ether and anesthesia in that chapter of general anesthesia. आपण लास्ट लेक्चरला जनरल ॲनेस्थेशियाची डेफिनेशन बघितली, क्लासिफिकेशन्स बघितले, इन्हालेशन जनरल ॲनेस्थेशिया, इंट्राव्हेनस ॲनेस्थेशिया, देन डायइथल इथर बघितलं. आता डायइथाईल इथर नंतर आपण क्लोरोफॉर्म बघणार आहोत. आता क्लोरोफॉर्ममध्ये बघा ॲडव्हान्टेजेस ऑफ क्लोरोफॉर्म. इट इज हायली पोटेंट ॲनेस्थेटिक एजंट. म्हणजे हा हायली पोटंट आहे. क्लोरोफॉर्म हे थोडक्यात हायली पोटेंट असतं. देन बघा इन व्हेरी लो कॉन्सन्ट्रेशन इट ॲक्ट्स ॲज ॲन ॲनर्जेसिक. म्हणजे 1% कॉन्सन्ट्रेशनमध्ये सुद्धा क्लोरोफॉर्म आपण देऊ शकतो, त्याचा यूज करू शकतो. देन बघा सर्जिकल ॲनेस्थेशिया कॅन बी अचिव्ड विदिन 2 to 3 मिनिट्स. म्हणजे सर्जिकल ॲनेस्थेशिया म्हणजे मध्ये ज्यावेळेस आपण सर्जिकल ॲनेस्थेशिया असते, म्हणजे ज्यावेळेस सर्जरी आहे आणि त्यावेळेस ॲनेस्थेशिया देतो, त्यावेळेस तो 2 ते 3 मिनटात अचिव्ह करू शकतो, म्हणजे भूल चढू शकते. त्यानंतर क्लोरोफॉर्मचे आपल्याला डिसॲडव्हान्टेजेस बघायचे. डिसॲडव्हान्टेजेसमध्ये बघा तर क्लोरोफॉर्म इज नॉट अ सेफ ॲनेस्थेटिक एजंट ड्यू टू फॉलोइंग टॉक्सिक इफेक्ट. बरोबर आहे. बिकॉज ऑफ 1% कॉन्सन्ट्रेशनमध्ये जो ड्रग काम करू शकतो, जो ॲनेस्थेशिया काम करू शकतो, हा थोडा सेफ नसणारच आहे. तसंच आपल्याला इथे पण सांगितलेलं आहे क्लोरोफॉर्म इज नॉट सेफ ॲनेस्थेटिक एजंट ड्यू टू फॉलोइंग टॉक्सिक इफेक्ट्स. म्हणजे त्याचे काहीतरी टॉक्सिक इफेक्ट आहेत. क्लोरोफॉर्म डिप्रेसेस द रेस्पिरेटरी सेंटर. ज्यावेळेस आपण क्लोरोफॉर्म देतो त्यावेळेस रेस्पिरेटरी सेंटर हे डिप्रेस होते. इट मे बी आर्टेरियल हायपोटेन्शन, म्हणजे रक्तदाब निर्माण होतो बॉडीमध्ये. देन बघा इट मे कॉज कार्डिओटॉक्झिसिटी, हिपॅटोटॉक्झिसिटी, सिरोसिस ऑफ लिव्हर सिरोसिससुद्धा होते क्लोरोफॉर्ममुळे. देन बघा इट ऑल्सो प्रिसिपिटेट्स डिलेड क्लोरोफॉर्म पॉयझनिंग अँड पोस्ट ॲनेस्थेटिक टॉक्झिमिया. तर हे सुद्धा ऑल्सो प्रोड्यूस होतं क्लोरोफॉर्ममुळे. आणि देन लास्ट वन बघा इट ऑल्सो प्रोड्युसेस कार्डियक अरेस्ट और अरेथमिया. तर ह्या प्रकारचे आपल्याला उद्भवू शकतात सिम्पटम्स. त्यानंतर इन दॅट जनरल क्लोरोफॉर्म हा म्हणजे काही वेळा आपल्याला चांगला पण आहे आणि काही वेळा वाईटसुद्धा आहे. म्हणजे तसं इथं बघा हा हायली पोटेंट आहे आणि व्हेरी लो कॉन्सन्ट्रेशनमध्ये ॲक्ट करतो, त्यामुळे हा नीडफुल पण आहे. देन बघा डिफरन्शिएट बिटवीन इथर अँड क्लोरोफॉर्म. इथर आपण लास्ट लेक्चरला बघितलं. तर इथर अँड क्लोरोफॉर्ममध्ये आपल्याला काय डिफरन्स आहे बघाया. इट इज सेफ ॲनेस्थेटिक एजंट ऑल्सो. इतर हे सेफ ॲनेस्थेटिक एजंट आहे आणि क्लोरोफॉर्म हे सेफ ॲनेस्थेटिक एजंट नाही, म्हणजे इट इज नॉट अ सेफ ॲनेस्थेटिक एजंट. देन बघा 10 to 15% कॉन्सन्ट्रेशन ऑफ इथर इज सफिशियंट टू प्रोड्यूस ॲनेस्थेशिया. बरोबर आहे. इथर ज्यावेळेस द्यायचं आहे त्यावेळेस 10 to 15% कॉन्सन्ट्रेशन ऑफ इथर हे सफिशियंट आहे ॲनेस्थेशिया प्रोड्यूस करण्यासाठी. आणि क्लोरोफॉर्ममध्ये आत्ता आपण बघितलंच 1% कॉन्सन्ट्रेशन इज सफिशियंट. क्लोरोफॉर्म ॲनेस्थेशिया देताना 1% कॉन्सन्ट्रेशन असेल तरी सुद्धा चालू शकतं. देन इथरमध्ये बघा इथर कॅन बी यूज ड्युरिंग डिलिव्हरी ऑर रिड्युस्ड लेबर पेन्स. म्हणजे कळा कमी होण्यासाठी आपण इथरचा इथे ॲनेस्थेशिया म्हणून यूज करू शकतो. देन बघा इट इज नॉट यूज्ड ड्युरिंग लेबर पेन्स ड्यू टू इट्स हाय टॉक्झिसिटी. आपण त्यावेळी लेबर पेन्समध्ये हे लेबर यूज करू शकत नाही, बिकॉज ह्याची टॉक्झिसिटी लेवल ही हाय आहे. देन बघा इथर इज कलरलेस व्हॉलाटाईल लिक्विड. इथर हे ऑल्सो लिक्विड अँड क्लोरोफॉर्म हे क्लिअर व्हॉलाटाईल लिक्विड आहे. हॅव्हिंग स्वीट स्मेल. क्लोरोफॉर्मचा हा स्वीट स्मेल असतो, तर इथरचा पंजंट ऑर्डर. पंजंट म्हणजे झणझणाट त्या टाईपमध्ये, थोडकं झोंबता आपल्याला ते झोंबणे. इथर तुम्ही स्मेल घेतला असेल इथरचा. देन बघा इथर व्हेन एक्सपोज टू एअर. ज्यावेळेस इथर हे एअरमध्ये जातं त्यावेळेस ते फॉर्म्स इथर पेरॉक्साइड्स और ॲसिटिक अल्डिहाइड्स. त्याचे इथर पेरॉक्साईड आणि ॲसिटिक अल्डिहाइड बनतं. आणि क्लोरोफॉर्म डिकम्पोज्ड इन दी प्रेझेन्स ऑफ फ्लेम. हे फ्लेममध्ये डिकम्पोज होतं अँड फॉर्म्स फॉस्जेन्स गॅस विच इज टॉक्झिक. आणि ते गॅस जो फॉर्म करतो तो गॅस हा टॉक्झिक आहे. तर आपण इथर आणि क्लोरोफॉर्म हा डिफरन्स बघितला. मोस्टली हा क्वेश्चन विचारला जातो.
देन आपण बघणार आहे व्हॉट इज प्री ॲनेस्थेटिक मेडिकेशन, नेम द ड्रग्स कॉमनली युज्ड इन प्री ॲनेस्थेटिक मेडिकेशन. म्हणजे प्री ॲनेस्थेटिक मेडिकेशन म्हणजे ॲनेस्थेशिया घ्यायच्या अगोदर आपण काय बघणार आहोत ते सर्व आपल्याला ह्यामध्ये बघायचं आहे. प्री ॲनेस्थेटिक एजंट म्हणजे तुम्हाला समजलं असेल की बिफोर ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन of anesthetic agent to make anesthesia safer and more agreeable to the patient is called pre-anesthetic medication. म्हणजे ह्याचा प्री ॲनेस्थेटिक म्हणजे सर्व काही लपलेलं आहे. प्री म्हणजे अगोदर आणि ॲनेस्थेशिया म्हणजे भूल. तर भूल द्यायच्या अगोदर आपल्याला जी प्रोसेस करायची आहे, का करायची ही प्रोसेस, तर भूल पण म्हणजे काही वेळा भूल चढते, काही वेळा नाही चढत, तर त्या आपण जे ॲनेस्थेशिया देणार आहे तो इफेक्टिव्हली व्हावा ह्यासाठी ही प्रोसेस करणार आहे आपण. त्यानंतर बघा त्यामध्ये रिझन्स फॉर प्री ॲनेस्थेटिक मेडिकेशन, म्हणजे प्री ॲनेस्थेटिक मेडिकेशन आपण का देतो, तर टू रिड्यूस एन्झायटी रिड्यूस होण्यासाठी, टेन्शन, त्यानंतर नर्वसनेस हे सर्व कमी होण्यासाठी, टू ऑप्टेन सिनर्जेटिक इफेक्ट. म्हणजे कसं असतं ज्यावेळेस आपल्याला समजा ऑर्थोपेडिकचं एखादं ऑपरेशन असेल तर ते भूल दिल्याशिवाय आपण ते ऑपरेशन करूच शकत नाही. बिकॉज पहिल्यांदा आपल्याला भीती एवढी असते की त्या भीतीमधून आपल्याला फक्त ॲनेस्थेशियाच रिकवर करू शकतो, ॲनेस्थेशिया देऊन म्हणजे ऑपरेशन करू शकतो आपण. देन बघा टू ऑप्टेन सिनर्जेटिक्स इफेक्ट्स, टू रिड्यूस प्रोपिरेटिव्ह अँड पॉस्पेरेटिव्ह पेन्स, टू सप्रेस सलायव्हरी अँड रेस्पिरेटरी सिक्रेशन्स अँड टू कॉन्ट्रॅक्ट ॲडवर्स इफेक्ट ऑफ ॲनेस्थेटिक एजंट. देन बघा ड्रग्स कॉमनली युज्ड फॉर प्री ॲनेस्थेटिक मेडिकेशन. आपण प्री ॲनेस्थेटिक मेडिकेशनसाठी कोणते ड्रग कॉमनली वापरतो, तर नार्कोटिक ॲनॅल्जेसिस, त्यानंतर बार्बिचरेट, ट्रान्क्युलिझर्स, अँटीकोलिनर्जिक्स आणि अँटीइमिटिक्स. तर आता नार्कोटिक ॲनॅल्जेसिसमध्ये काय आहे बघा, दिस आर गिवन ड्यू टू देअर सिडेटिव्ह अँड ॲनॅल्जेसिक प्रॉपर्टीज. एक्झाम्पल मॉर्फिन 50 ग्रॅम बाय इंट्रामस्क्युलर. तर आता इथं काय सांगितलं आहे बघा, सिडेटिव्ह आणि हिप्नॉटिक्स ह्याबद्दल आपण अगोदर पण चर्चा केलेली आहे. तर दीज आर गिवन ड्यू टू देअर सिडेटिव्ह पेशंट अँड ॲनर्जेसिक प्रॉपर्टीज. बार्बिचरेटमध्ये काय सांगते, तर ड्रग्स लाईक्स फेनोबार्बिटॅन अँड सॅकोबार्बिटॉन आर यूज टू प्रोव्हाइड सिडेशन, म्हणजे सिडेशन प्रोव्हाइड करण्यासाठी अँड रिलीव्ह ॲप्रिहेन्शन करण्यासाठी बार्बिचरेट वापरला जातो. ट्रान्क्युलायझर्समध्ये काय बघा, दिस एजंट्स प्रोड्यूस काल्मिंग इफेक्ट, म्हणजे म्हणजे शांत होण्यासाठी पेशंटला आपण ट्रान्क्युलायझर्स देऊ शकतो, म्हणजे द्यावं लागतं. आर सेफ मसल रिलॅक्झंट, आणि ते सेफ मसल रिलॅक्स आहे. दे हॅव लेस रेस्पिरेटरी डिप्रेशन, आणि रेस्पिरेटरी डिप्रेशन पण कमी होतं. आणि डायझेपाम 5 to 10 mg ओरली, हा डोस ओरली दिला जातो. अँटीकोलिनर्जिक्समध्ये बघा, कोलर्जेनिक्स such as atropine are used to reduce excessive salivary and respiratory system. अँटीकोलिनर्जिक एक्झाम्पल विचारल्यावर तुम्हाला एट्रोपिन हे सांगता आलं पाहिजे, मोस्ट ऑफ हे विचारलं जातं एक्झाम्पल. देन बघा अँटीमिटिक्समध्ये बघा, दिस आर यूज टू प्रिव्हेंट प्रोपिरेटिव्ह अँड पोस्ट ऑपरेटिव्ह वॉमिटिंग. हे प्रिव्हेंट करण्यासाठी अँटीमिटिक्स हे वापरलं जातं. तर त्याचं एक्झाम्पल आहे मेटोक्लोप्रोमाइड. तर इन दॅट लेक्चर आय हॅव सीन दॅट द डिफरन्स बिटवीन इथर अँड क्लोरोफॉर्म अँड ऑल्सो डिस्क्रिप्शन ऑफ क्लोरोफॉर्म. देन आय हॅव सीन दॅट प्री ॲनेस्थेटिक मेडिकेशन, द नेम ऑफ ड्रग्स प्री ॲनेस्थेटिक medication, the drug which will be used in the pre anesthetic medication. And that next lecture I have seen give the requirements of an ideal general anesthesia. So please student comment your roll number in Google Classroom. Thank you.